चेन स्नॅचिंग करण्या अगोदरच युनिट 1 ने केली अटक। चेन स्नॅचिंगचा गुन्हा उघडकीस, गुन्हे शाखा युनिट 1 ची कामगिरी। त्या अनुषंगाने दिनांक 12/11/2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे व प्रशांत मरकड यांना त्यांच्या गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने बातमी मिळाली की 2 रेकॉर्डवरील गुन्हेगार हे म्हसरोड भागात जबरी चोरीच्या उद्देशाने मोटारसायकलवर फिरत आहेत। सदरची बातमी गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर श्री अंचल मुदगल यांना देऊन त्यांनी पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, संदीप भांड, विशाल काठे, मिलिंद सिंग परदेशी, नाजिम खान पठाण, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, महाराष्ट्र पोलीस अंमलदार अनुजा येलवे यांचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले। नमूद पथकाने बातमीवरून संशयित इसमांचा शोध घेत असताना पेठ रोडला एकलव्य पोलीस प्रशिक्षण संस्थेच्या कमानीजवळ सूर्यास्त ते सूर्योदयापूर्वी आपले स्वतःचे अस्तित्व अंधारात लपवून काहीतरी चोरी अगर जबरी चोरीसारखा दाखलपात्र गुन्हा करण्याच्या इराद्याने मोटारसायकलवर थांबलेले 2 इसम दिसून आले। त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव शरद गोटीराम फुलारे वय 29 वर्ष, योगेश दत्तात्रय गायकवाड वय 28 वर्ष असे सांगितले। तेव्हा त्यांना येथे का आले याबाबत विचारणा केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु नंतर त्यांनी ते जबरी चोरी करण्यासाठी आले असल्याबाबत सांगितले। अभिलेख तपासात त्या दोघांवर यापूर्वी जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समजले। नमूद इसमांवर पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांच्या ताब्यातून 1 लाख रुपये किमतीची पल्सर 220 मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण।